तुम्हाला माहिती आहे का? सरफेसी कायदा कुणाला लागू होत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, सरफेसी कायदा कुणाला ॲप्लिकेबल होणार नाही. जसं की तो शेतजमिनीवर घेतलेलं जे काही कर्ज आहे, त्याच्यासाठी ॲप्लिकेबल होत नाही. सहकारी बँकांमध्ये शक्यतो सरफेसी कायद्याअंतर्गत कारवाई केली जात नाही. 1,00,000पेक्षा कमी कर्ज घेतलं असेल, तर त्याच्यासाठी सरफेसी ॲप्लिकेबल होत नाही. अनसेक्युअर्ड लोन जे आहे त्याच्यासाठीही सरफेसी ॲप्लिकेबल होत नाही. मग सरफेसी कुणासाठी ॲप्लिकेबल होतो? तर नॅशनलाइज बँक, प्रायव्हेट बँक्स ज्या आहेत त्याच्यामध्ये जर एखाद्याने एखादं घर मॉर्गेज केलेलं असेल, एखादी कमर्शियल प्रॉपर्टी मॉर्गेज केलेली असेल, तर तिथे मात्र सरफेसी कायदा हा ॲप्लिकेबल होत असतो. आणि सरफेसी कायद्याअंतर्गत जर तुम्ही ते कर्ज नाही भरलं, तर तुमचं ते घर किंवा ती कमर्शियल प्रॉपर्टी जी काही आहे ती सुद्धा जप्त केली जाऊ शकते. अशाच नवनवीन माहितीसाठी लीगल लेन्स मराठीला सबस्क्राईब करा. थँक्यू.